नमस्कार. आता रागिणीला घरात परत आणलेले असते. आता रागिणी रडत असते. रागिणीला रडताना बघून सगळ्यांना वाईट वाटत असतं. आता सगळे विचारत असतात की नेमकं रागिणी आत्याला झालंय काय. आकाश सुद्धा डॉक्टरांना तेच विचारतो, अहो डॉक्टर, नेमकं आत्यांना काय झालंय. त्यावेळी आता डॉक्टर म्हणतात, अहो काय सांगू तुम्हाला, त्या किडनॅपरनी तुमच्या आत्यांना गुंगीचं औषध दिलं होतं. त्यामुळे त्यांना गुंगी आली आणि त्यांना व्यवस्थित जेवण न दिल्यामुळे त्या थोड्याशा कमजोर झाल्या आहेत. बाकी काही नाही, त्या व्यवस्थित होऊन जातील. त्यावेळी आता अथर्व विचारतो, पण माझी आई लवकरच बरी होईल ना. त्यावेळी डॉक्टर म्हणतात, काही काळजी करायची नाही, होऊन जातील बऱ्या. आणि नाहीच झाल्या, काही प्रॉब्लेम झाला तर तुम्ही क्लिनिकला घेऊन या, आपण परत एकदा चेकअप करू. आता आत्याच्या जवळ जाऊन आकाश विचारतो, आत्या कशी आहेस तू, तुला बरं वाटतंय ना. पण रागिनी फक्त रडत असते. ते बघून आता आजीला सुद्धा धक्का बसलेला असतो, कारण तिची एकुलती एक ही आता रडताना दिसत असते. आता रागिणीचा तो अवतार बघून भूमीला थोडा संशय आलेला असतो. भूमीला कळून चुकलं असतं की ही रागिणी काहीतरी नाटक करते. रागिणीचं हे नाटक आहे. एवढे भयानक नाटक करणारी रागिणी आता रडते, हे कसं शक्य आहे. आता रडण्याचं हे मोठं नाटक असणाऱ्या रागिणीचं हे भूमीला आता कळून चुकलेलं असतं. तर दुसऱ्या दिवशी आता रागिणी थोडी बरी झालेली असते. त्यामुळे आजी म्हणते, भूमी मी काय म्हणते, आता सगळं सुखात चाललेलं आहे आणि आता आपल्यावरचं संकट सुद्धा दूर झालेलं आहे. त्यामुळे काहीतरी गोडाधोडाचं कर. त्यावर आता भूमी ही आजीकडे बघत असते आणि तेवढ्यावर दरवाजावर टकटक होते. दरवाजावर टकटक होते म्हणून भूमी पुढे जाऊन बघते. बघते तर काय, गायकवाड सर आलेले असतात. आता गायकवाड सर आलेले असतात आणि तिथे भूमी बघत असते आणि गायकवाड सर म्हणतात, मिस्टर आकाश, मी आतमध्ये येऊ का. त्यानंतर आकाश पुढे जातो आणि म्हणतो, गायकवाड सर तुम्ही. त्यावर सर म्हणतात, होय मी. त्यानंतर आकाश म्हणतो, या ना आत या. त्यानंतर आकाश म्हणतो, सर पण आता केस तर क्लोज झाली आहे ना. त्यावर गायकवाड म्हणतात, मला काय म्हणायचंय, हा यशपाल नेमका कोण आहे. त्यावेळी यशपाल सुद्धा तिथे असतो. यशपाल लगेच 2 पावलं पुढे येतो आणि गायकवाड सरांना सॅल्यूट मारतो आणि म्हणतो, मीच आहे यशपाल, बोला काय काम होतं. आता यशपाल आतून घाबरलेला असतो. यशपालला आता काय बोलायचं ते कळत नसतं. तेवढ्यात गायकवाड म्हणतात, मी तुम्हाला अटक करण्यासाठी आलेलो आहे. ते ऐकून यशपाल खूपच घाबरतो. आता इकडे रागिणीची तर हवाच ताईट झालेली असते, कारण यशपालला जर गायकवाडाने अटक केली तर यशपाल माझं सत्य उघड करू शकतो. त्यामुळे रागिणी आता काही बोलणार तर अडकणार आणि नाही बोलणार तरी अडकणार, अशी परिस्थिती झालेली असते. आता यशपालला घेऊन गायकवाड सर आता आतमध्ये आलेले असतात. गायकवाड सर म्हणतात, यशपाल नेमकं तुझ्या या प्रकरणाशी काय संबंध आहे. आता यशपाल उडवाउडवीची उत्तर देऊ लागतो. आता गायकवाड म्हणतात, तू नक्की बोलणार आहेस की तुला पोलिसी खाक्या दाखवावं लागेल. आता पोलिसी खाक्या बोलल्यावर यशपाल थोडा घाबरलेला असतो, पण तो ताकाच तूर लावून देत नसतो. शेवटी यशपालला तडक फटके दिले जातात. यशपालला फटके दिल्यानंतर यशपाल म्हणतो, थांबा साहेब, मीच सांगतो, मी याच्यामध्ये नाहीये. याच्यामध्ये आहे ती रागिणी आणि रागिणीचं सत्य माझ्याकडे आहे. त्यामुळे रागिणीने हे सगळं केलेलं आहे. आता पोलीस म्हणतात, आम्ही तुझ्यावर कसा विश्वास ठेवायचा, तू हे केलेलं आहेस. त्यावर यशपाल म्हणतो, थांबा ना, मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो, तो व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता यशपाल हा पोलिसांना व्हिडिओ दाखवतो. पोलीस तो व्हिडिओ बघतात आणि आता परत पोलीस हे आकाश भूमीच्या घरी येतात. आकाश भूमी आता म्हणतात, काय झालं. त्यानंतर ते म्हणतात, आम्ही रागिणीला अटक करण्यासाठी आलेलो आहे. रागिणीने खूप मोठा गुन्हा केलेला आहे. आता आजी सुद्धा घाबरलेली असते. आजीला कळत नसतं की रागिणीने नेमका काय गुन्हा केलाय. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.